ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, बघा शास्त्रानुसार 9 नियम वटपौर्णिमेच्या दिवशी पाळायचे आहेत. या 3 साड्या चुकूनही वटपौर्णिमेला घालू नयेत. गर्भवती महिला काय करावे, एकाच कुंडीत किती महिलांनी वापरावी, सोमवारची पौर्णिमा तर या 3 वृक्षांना फक्त स्पर्श करून या, माता लक्ष्मी सदैव वास करेल. मैत्रिणींनो, ज्या देववृक्षाबद्दल आपण बोलणार आहोत त्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा, भगवान शिवशंकरांचा, माता लक्ष्मीचा आणि नवदुर्गांचा वास आहे. तर या 3 वृक्षांना फक्त तुम्हाला स्पर्श करून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा, कुठेही स्किप करू नका. आणि उपाय कसा करायचा तेही तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. या वृक्षाची पूर्ण माहिती आणि या वृक्षाला स्पर्श केल्याने काय प्राप्त होणार आहे तेही आपण पाहणार आहोत. चला तर मग बघूयात. जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर ते खूप अशुभ मानले जाते. आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुका होतात आणि नंतर मात्र आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. म्हणूनच या दिवशी कोणत्या 3 साड्या ज्या आहेत त्या घालायच्या नाहीत. वटपौर्णिमेचा दिवस हा सौभाग्यवती महिलांसाठी अत्यंत शुभ दिवस असतो. त्यामुळे अशा साड्या घातल्यामुळे आपल्याला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. यंदाची वटपौर्णिमा 29 जून रोजी सोमवारी आलेली आहे. वटपौर्णिमा का साजरी करतात तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वडाच्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते ते म्हणजे वडाचे, आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही प्रत्येक स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. म्हणजे वडाच्या झाडाला दैवतुल्य असे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते. वडाच्या झाडाच्या मध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचे स्थान आहे. जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचे पूजन केल्याचे पुण्यफळ, सुख, सौभाग्य प्राप्त होते. ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून प्रत्येक सवाष्णी स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी. तसेच यावर्षी वटपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ हा 28 जून 2026 रोजी रविवारी सकाळी 8:35 ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्ती 29 जून 2026 वार सोमवारी सकाळी 8:48 होणार आहे. पण विदय तिथीनुसार आपल्याला 29 जून रोजी सोमवारी सोमवती पौर्णिमा ही साजरी करायची आहे. वटपौर्णिमा ही साजरी करायची आहे. आता वटपौर्णिमा व्रत पूजा कधी करू नये तर 28 जूनला पौर्णिमा चालू होणार आहे आणि 29 जूनला समाप्त होणार आहे. परंतु यामध्ये राहुकाल हा 29 जून रोजी सकाळी 6:44 पासून ते 8:27 असणार आहे. तर या राहुकाळामध्ये कुठलेही शुभ कार्य करू नये. तसेच शास्त्रानुसार असे म्हटले आहे की या राहुकाळामध्ये कोणतेही सौभाग्यवर्धक कार्य करू नये. त्यामुळे शक्यतो राहुकाळामध्ये वडाची पूजा महिलांनी आवर्जून करणे टाळावे. तसेच आपल्या भोलेनाथांचा दिवस आहे. सौभाग्यवर्धक असे वटपौर्णिमेचे व्रत ठरणार आहे. सर्व महिलांनी या दिवशी लवकरच उठायचं आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करायची. आता बघा, काही महिला काय करतात, सकाळी लवकर उठतात आणि घाईघाई करून वडाच्या झाडाची कशीही पूजा करून येत असतात. पण असं करू नका महिलांनो, हा दिवस वर्षातून एकदाच येत असतो. त्यामुळे सर्व काही नीट व्यवस्थित पूजा करायची आहे. आपल्याला त्या दिवशी असं लवकर उठायचं आहे. तसेच अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून अंघोळ करायची आहे. म्हणजे लक्ष्मीनारायण या दोघांचा आशीर्वाद प्राप्त होऊन भगवान शिवाची कृपा आशीर्वाद प्राप्त होते. ते दोघी प्रसन्न होतात. पुढे जाण्याआधी विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवरती अजून नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः, हर हर महादेव आपल्या कुलस्वामिनीचे नाव जरूर लिहा. बघा, वडाच्या झाडाची पूजा केल्याने तिन्ही देवी देवता प्रसन्न होतील आणि शारीरिक मानसिक जे काही त्रास असतील ते काही संपूर्णपणे नष्ट होतील. या दिवशी महिलांनी अंघोळ केल्यानंतर लगेचच आपल्या देवघरात देवांची छानशी विधिवत पूजा करायची आहे. सोमवार आलेला आहे. आपल्या भोलेनाथाचा दिवस छान असा लाभलेला आहे. छान अशी शिवलिंगावरती थोडेसे दूध आणि पंचामृत अर्पण करून 1 आंबा 1 गहू अर्पण करायचे आहे. त्यातल्या त्यात 1 पिंपळाचे पानसुद्धा अर्पण करायचे आहे. माता पार्वतीची सुद्धा छानशी विधिवत पूजा करा. तसेच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करा. मूर्ती असेल, फोटो असेल पुसून घ्या. मूर्ती असेल तर छान पंचामृताने गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करा. मूर्ती छान देवघरात स्थापन करायची आहे आणि कुलदेवतेचा मंगल कलशसुद्धा या दिवशी जरूर भरा. त्याचबरोबर देवीची आईची ओटी भरायची आहे. आता तुम्ही वटपौर्णिमेला देवी आईची ओटी खणा नारळ नाही भरली तरीही चालेल, पण
वटपौर्णिमेला आवर्जून गहू आणि आंबा घ्या, त्याने देखील आईची ओटी भरली तरी सुद्धा चालेल. आता तुळशी मातेची पूजा करा. आपल्या ज्येष्ठ पौर्णिमा वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व आहे. आपण इतर वेळी तांदळाचे अख्खे तांदूळ ओटी भरत असतो. यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाखाली ओटी ठेवतो किंवा 5 बायकांना ओटी भरतो तेव्हा त्यांची आंब्याने आणि गव्हाने ओटी भरली जाते. महिलांनो, या दिवशी गव्हाचा शक्यतो वापर करावा. याला खूप महत्त्व आहे. माझी विनंती आहे तुम्हाला की आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना, तुळशी मातेची ओटी भरताना किंवा वडाच्या झाडाची ओटी भरताना, 5 बायकांची ओटी भरताना तेव्हा तुम्ही मोठे मोठे असे गहू वापरायचे आहेत, तांदूळ वापरू नका. गव्हाला या दिवशी खूप महत्त्व आहे. सोन्यासारखं मानलं जातं. म्हणून सोन्यासारखे सुख ऐश्वर्य तुमच्या ओटी देवी आई साक्षात लक्ष्मी माता देत असते. म्हणून गव्हाचाच वापर करायचा आहे. बघा, वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीयदृष्ट्या वडाचे झाड महत्त्वाचे आहे. वडाचे झाड हे 1000 वर्षापेक्षा जास्त काळ जगते. म्हणून या दिवशी सौभाग्यवती महिला पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी हे व्रत मनोभावे करत असतात. वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगते. त्याचप्रमाणे पतीला सुद्धा असेच दीर्घायुष्य लाभावे अशी प्रत्येक महिलांची ईश्वरांची चरणी प्रार्थना असते आणि जन्मोजन्मी हाच पती भेटावा त्यासाठी महिला मनोभावे वटपौर्णिमेचे व्रत करतात. वटपौर्णिमा पूजा पद्धत. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून 16 शृंगार परिधान करावे. व्रत करणार असाल तर व्रताचा संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. वडाच्या झाडाला पूजनासाठी ताट, फुले, अक्षता, दिवा, अगरबत्ती, मिठाई, साखर, पुरणपोळी, ओटी भरण्यासाठी गहू, आंबा, एखादा ब्लाऊज पीस, यथाशक्ती गोड काहीतरी असावे. आंबा, हळदी, कुंकू यासारख्या गोष्टी आवर्जून ठेवाव्यात. वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिण मारा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा व विवाहित स्त्रियांना सौभाग्याची लेणी देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या. यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते आणि आपल्याला त्यांचे शुभ आशीर्वाद मिळतात. आता वटपौर्णिमेला कोणती साडी नेसावी, कोणती नेसावी? वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांनी तुमच्याकडे असेल तर अवश्य परिधान करा. हा रंग सुख सौभाग्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग देवी आईचा आवडता भरलेला शुभ रंग आहे. म्हणून हिरवा रंग जास्त करून जर परिधान केला तर सुख सौभाग्यात वाढ होईल. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाची हळदी कुंकवाचा लाल रंग असता, माता लक्ष्मीचा, भगवान श्रीहरी विष्णूंचा, गणपती बाप्पांचा पिवळा रंग आवडता रंग आहे, तुम्ही तो परिधान करू शकता. त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा, उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी असा आहे. केशरी म्हणजे ऑरेंज कलरची साडी असेल तरी ती परिधान करू शकता. परंतु या दिवशी चुकूनही काळा रंग, पांढरा रंग या दिवशी आवर्जून परिधान करू नका. तसेच मासिक पाळीत वापरलेली कुठलीही नवी जुनी साडीसुद्धा चुकूनही वटपौर्णिमेला घालू नये किंवा एखाद्या सुतकामध्ये वापरलेली साडी देखील वटपौर्णिमेला घालू नये. किंवा तुमच्याकडे लाल रंगाच्या साडीवर काळ्या रंगाच्या छाटा आहे तर अशी साडी देखील तुम्ही वटपौर्णिमेला परिधान करू नका. पूजा झाल्यावर सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी काळा, पांढरा रंग असलेली तुमची घरचे कपडे देखील या दिवशी परिधान करू नका. कारण वटपौर्णिमेचा संपूर्ण दिवस हा खूप शुभ असतो. या दिवशी सोमवार आलेला आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला त्याच रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. म्हणजे हिरवा रंग परिधान करा, लाल रंग परिधान करा, पिवळा, ऑरेंज, गुलाबी, जांभळा या कलरच्या साड्या परिधान करू शकता. तुम्ही वांगी कलरची साडी असेल तुमच्याकडे ती सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. त्याचबरोबर महिलांनो, हिरव्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हातात नक्की घाला. त्या दिवशी जर तुमच्याकडे आधीच्या असतील, तुम्ही 4 दिवसात किंवा सुतकात वापरलेल्या असतील, अशा प्रकारच्या बांगड्या वटपौर्णिमेच्या दिवशी घालू नका. या दिवशी तुम्ही 4 का होईना, 6 का होईना, परंतु नवीन काचेच्या हिरव्या बांगड्या घ्याल त्या आणि 6 भरल्या तरी चालतील. मात्र त्या दिवसामध्ये वापरले वगैरे कपडे असतील, बांगड्या असतील तर अशा प्रकारे कपडे बांगड्या घालून महिलांनो वडाची पूजा करू नका. म्हणजेच मासिक पाळीच्या वेळी तसेच सुतकाच्या मध्ये वापरलेले कपडे बांगड्या घालायच्या नसतात. तसेच वडाच्या झाडाखाली जाऊन प्रत्येक महिलांनी पूजा करायची आहे. फांदी वगैरे तोडून आणून त्यांची पूजा करू नका. जर वडाचे झाड लावायचे असेल तर वडाचे तुम्ही नवीन झाड घेऊन या आणि झाडाची पूजा केली आणि नंतर झाड तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये तुमच्या घराजवळ लावलं तरी अतिउत्तम. पण फांद्या तोडून त्या फांद्यांची पूजा करू नका. त्या दिवशी चुकूनही वडाच्या झाडाची फांदी तोडू नका, कारण या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची असते. त्यामुळे त्या दिवशी त्या झाडाला फांद्या तोडू नयेत. पूजा करण्याची असेल त्या झाडाची पूजा करा. बऱ्याच महिला फांद्यांची पूजा करतात, पण चुकून सुद्धा असे करू नका. फांदी तोडायची नसते. बऱ्याच ठिकाणी झाडं असतात, मग तिकडे जाऊन तुम्ही पूजा करा. 1 दिवस वेळ काढून तुम्ही एवढं नक्की करू शकता. इतर वेळेस आपण फिरण्यासाठी जातो, मोबाईल पाहण्यासाठी वेळ घेतो, पण मग 1 दिवस वडाच्या झाडाची पूजा करायला नक्कीच वेळ काढू शकतो.
या दिवशी कोणाचा अपमान करू नका, कोणाला कमी लेखू नका. कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहुणचार करून जाईल, मानसन्मान करून जाईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीचा आपण मानसन्मान करायचा आहे. कुणाचाच अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. तसेच या दिवशी तुम्ही हारमध्ये होणार याची काळजी घ्या. जेवढी झाडे लावता येईल जेवढे आपण झाडे लावाल त्या दिवशी एका होईना प्रत्येक वडाचे झाड लावा. तुळस लावता आली तर तुळस लावा किंवा इतर कुठली झाडे लावायची असतील तर तुम्ही ती अतिशय उत्तम लावू शकता. आणि हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. महिलांनी स्वतः शांत मन ठेवा, अगदी प्रसन्न ठेवा. प्रसन्न मनाने केलेली पूजा असू द्या, व्रत असू द्या, नामस्मरण असू द्या, उपवास असू द्या, लवकर फळं देऊन जातात. म्हणून शांत प्रसन्न मन ठेवा. या दिवशी तर वडाच्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे? आपल्याला 2 हिरव्या बांगड्या लागणार आहेत. आपल्याला सेंदूर, एक अत्तर, कापूर, पंचामृत, दूध, पंचामृत नसेल तर कच्चे गाईचे दूध, पूजेचे वस्त्र, विड्याची पानं, सुपारी, पैसे घेऊन खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू आणि फूल वगैरे घ्या आणि एक कलश भरून घ्या. माझ्या वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही हार घेऊ शकता. यावर सर्व वस्तूंची आपण नेहमीच पूजा करतो. आपल्याला सर्व महिलांना माहीत आहे, प्रथम वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर प्रथम एक दिवा प्रज्वलित करा. बघा, वडाच्या झाडाला कधीही लांब वातीचा दिवा प्रज्वलित केला जात नाही, तर हा एक नियम आवर्जून लक्षात ठेवावा. वडाच्या झाडाखाली हा फुलवातीचा दिवा मोहरीच्या तेलाचा प्रज्वलित करावा. आपण गणपतीची सुपारी मांडून स्थापन करायचे आहे. पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर श्री गणेशाला मानसन्मान दिला जातो. त्यानंतर तुम्ही विड्याची 2 पाने मांडायची आहेत, त्यावर सुपारी ठेवायची आहे, त्यावर 2 विलायची सुद्धा ठेवायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना प्रथम पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता फूल दुर्वा वाहून पंचोपचार पूजा करायची आहे. नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडेसे दूध किंवा पंचामृत पाणी अर्पण करायचे आहे आणि नंतर आपल्याला सूत गुंडाळायचा आहे. सौभाग्याचा अलंकार असेल तुम्ही सौभाग्याचा अलंकार अर्पण करायचा आहे. मुठभर गहू आणि तुम्हाला आंबा याची ओटी ही सावित्री मातेसाठी तुम्हाला वडाच्या झाडाखाली भरायची आहे. तुम्ही जशी दरवर्षी पूजा करता पंचोपचार तशीच पूजा करायची आहे. जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा. जोडीदारासोबत आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, आरोग्याचे आणि भरभराटीचे जावे ईश्वरचरणी प्रार्थना करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमः शिवाय या मंत्राचा तिथे बसून जप करायचा आहे. नंतर तुम्ही काही खाल्लं तरीही चालेल. काही महिला काय करतात, वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र छान असा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. आता तुमची जशी परंपरा आहे तशी काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी गेलात की उपवास सोडतात, तरी काही ठिकाणी पूर्ण दिवस रात्र उपवास करतात. जशी तुमची परंपरा आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. आता मासिक धर्म आला असेल तर त्या महिलांनी किंवा गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य, आरोग्य, सुख, शांती प्रार्थना करायची आहे. पूजा करू नका. जर तुमचा 7वा, 8वा, 9वा महिना चालू असेल तर चुकूनसुद्धा वडाच्या झाडाला फेऱ्या मारू नका. नाहीतर पोटातील बाळाला कालसर्पदोष लागण्याची शक्यता जास्त असते असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा ठेवत नाही, तर हे शास्त्रात सांगितलेलं आहे. गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे. यावर्षी पूजा करू नका आणि 1 ते 6 महिने झाले असतील तर तुम्ही वडाच्या झाडाखाली तुम्ही हळदी कुंकू व्हायचं आहे. वडाखाली नमस्कार केला तरी चालेल. कुणाची ओटीही भरू नका तुम्ही आणि कुणाकडून भरूनही घेऊ नका. वडाच्या झाडाला फेऱ्याही मारू नका. जर कोणी ओटी दिली तर घेऊ नका. शक्यतो पूजा करण्यासाठी जाऊच नका, पण चुकून गेला तरी फेऱ्या मारू नका. कोणाकडून ओटी घेऊ नका. फक्त आपला जो दोरा आहे तो वडाच्या झाडाला गुंडाळायचा असतो. तो सूत फक्त तिथे अडकवून या आणि म्हणजे त्यातील दोरा वडाच्या झाडाला किंवा दोऱ्याला अडकावा. गुंडी खाली अशी सोडा. गरोदर महिलांनी हे नियम जर पाळायचे आहेत. आता महिलांना आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजेसाठी गेल्यानंतर एकीची सूतगुंडी दुसरीला देऊ नका. हे अजिबात करू नका. मी काही ठिकाणी बघितले आहे की 7 फेरे मारून घेतात, दोरा तोडून घेतात आणि दुसरीला तो दोरा देऊन टाकतात. तर अशी चूक अजिबात करू नका. वडाला फेऱ्या मारताना 7 धागा गुंडाळून उरलेला धागा सूतगुंडी तिथेच खेचून द्या किंवा तोडायची, कापायची चूक करू नका. वडाची पूजा करताना बरोबर स्वतः धागा घेऊन वडाखाली जा. आधी आपली पूजेची ताट तयार करायची. सगळ्या वस्तू आहेत का नाहीत काळजी करून बघा आणि त्यात खास करून स्वतःची गुंडी असायला हवी. बघा, अगदी सख्या बहिणी जरी असल्या तरी ती एकमेकींना स्वतःची गुंडी देऊ नका. तसेच सासू सुना असला तरीही एकमेकींना ती गुंडी अजिबात द्यायची नाही. काही गोष्टी त्या वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी पाळायच्या आहेत. बघा, पौर्णिमा मैत्रिणी, तुम्ही म्हणलं होता की सोमवती पौर्णिमेच्या दिवशी फक्त या 3 देववृक्षांना स्पर्श केल्याने
घरामध्ये माता लक्ष्मी अखंड निवास करेल. आजारपण निघून जाईल. भाग्यात नसलेल्या गोष्टीसुद्धा प्राप्त होईल. चला तर मग त्या 3 वृक्षाबद्दल बघूयात. पहिलं वृक्ष आहे बेलपत्र वृक्ष. सोमवती पौर्णिमेला बेलपत्राच्या वृक्षाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते, कारण भगवान शिवशंकरांना बेलपत्र अगणित प्रिय आहे. पौर्णिमेच्या दिवशी बेलपत्र अर्पण केल्याने विशेष पुण्यफळ प्राप्त होते. बेलपत्र वृक्ष हा माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झाला. स्कंद पुराणानुसार बेलपत्र वृक्ष हा देवी वृक्ष म्हणून मानला जातो. म्हणजेच बेलपत्र वृक्ष हा नवदुर्गा स्वरूप आहे. स्कंद पुराण कथामध्ये असे म्हटले आहे की बेलपत्राच्या बुडामध्ये माता गिरिजा, फळामध्ये माता पार्वती, पानामध्ये शांकभरी, फांद्यामध्ये माहेश्वरी, दक्षिण बाजूला फांद्यामध्ये माता गौरी आणि फुलामध्ये कात्यायनी आणि संपूर्ण वृक्षाच्या अग्रभागामध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो. माता पार्वतीच्या घामापासून हा वृक्ष बनलेला असल्यामुळे या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वृक्षामध्ये देवी देवता निवास करतात. साक्षात नवदुर्गाचा वास आहे. म्हणून सोमवती पौर्णिमेच्या दिवशी या वृक्षाखाली फक्त एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. तो दिवा शिवशक्ती असा 2 वातीचा प्रज्वलित करावा आणि त्या बुडामध्ये लाल चंदन एका तांब्याच्या कलशामध्ये मिक्स करून अर्पण करावे. आणि बुडाला स्पर्श करताना तुम्हाला हा एक विशेष मंत्र म्हणाय. दर्शनम बिल्व वृक्षम स्पर्शम पापनाशम अघोर पापसहारम. याचा अर्थ एक बेलपत्राला स्पर्श करून वृक्षाला स्पर्श केल्याने सर्व पापापासून मुक्तता होते. तिथली माती आपल्या कपाळाला लावून आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर थोडीशी लावावी. यामुळे माता लक्ष्मीबरोबर नवदुर्गा अखंड घरामध्ये निवास करतात. भगवान शिवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यानंतर दुसरं वृक्ष आहे ते म्हणजे शमीचे वृक्ष. शमीच्या वृक्षाला माता जगदंबेचे स्वरूप मानले जाते. या वृक्षामध्ये माता जगदंबा निवास करते असे म्हटले जाते. सोमवती पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळामध्ये एक दीप आणि धूप प्रज्वलित करा. तुमच्या जीवनातील सर्व कष्ट निवारण, सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच शमीच्या वृक्षाखाली चिमुडभर सिंदूर अर्पण केल्याने त्या व्यक्तीला सर्व रोगापासून मुक्तता मिळते. अखंड सौभाग्य प्राप्त होते. शमीच्या वृक्षाच्या बुडामध्ये स्पर्श करून मनोमन तुम्हाला इच्छा तुमची जी काही आहे व्यक्त करायची आहे तर ती इच्छा नक्की त्या पौर्णिमे दिवशी पूर्ण होईल. त्यानंतर तिसरे वृक्ष आहे ते देववृक्ष म्हणजे समुद्रमंथनातून प्रकट झालेले ते म्हणजे पारिजातक वृक्ष. पारिजातक वृक्ष समुद्रमंथनातून उत्पन्न झालं होतं आणि हे वृक्ष देवराज इंद्राच्या नंदनवनामध्ये स्थापित केले होते. त्यानंतर ते वृक्ष भगवान श्रीहरी विष्णूंनी पृथ्वीवरती मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवरती आणले होते. या वृक्षाला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. म्हणून सोमवती पौर्णिमेच्या दिवशी पारिजातक वृक्षाखाली एक दिवा प्रज्वलित करून थोडासा सिंदूर अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. त्यानंतर तिथे तुम्हाला एक मनोकामना प्रार्थना करायची आहे. हे पारिजात वृक्षा आमच्या सर्व अडीअडचणी संकटे दूर कर. माता लक्ष्मी सदैव आमच्या घरामध्ये निवास करू दे. पितृदोष, ग्रहदोष नष्ट होऊ दे. त्यानंतरचा वृक्ष आहे तो म्हणजे पिंपळ वृक्ष. हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वृक्षामध्ये भगवान महादेवांचे भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो. सोमवती पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते. तर तिथे 1 लोटा जल, त्यामध्ये चिमुडभर काळे तिळ हळद टाकून पिंपळेश्वराय नमः या मंत्राचा जप करत ते जल अर्पण करावे आणि 7 प्रदक्षिणा माराव्यात. खाली गळून पडलेले एक पिंपळाचे पान भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करावे आणि तिथेच 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. भगवान श्रीहरी विष्णू भगवान शिवाचा विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. बघा, सोमवारची पौर्णिमा आणि सोमवारच्या पौर्णिमे दिवशी शिवलिंगावरती असा हा एक उपाय केल्याने तुमची जी कुठली वांछित इच्छा असेल, मनोकामना असेल तर ती नक्की पूर्ण होते. श्रद्धा विश्वास मिळवून एक उपाय तर करायचा आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी फक्त 1 लोटा जलामध्ये 5 बेलपत्र आणि 1 कमलगट्टा टाकून प्रदोष काळामध्ये 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये चंद्रेश्वर महादेवाचे स्मरण करून ते जल बेलपत्राच्या वृक्षाखाली शिवलिंगावरती अर्पण करावे. बघा मैत्रिणींनो, आता तिथे बेलपत्राच्या वृक्षाखाली शिवलिंग नसेल तर तुम्ही पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीचे शिवलिंग बनवावे आणि त्या शिवलिंगाची मनोभावे पूजा करून हे 1 लोटा जल आणि 5 बेलपत्र आणि 1 कमलगड्डा अर्पण करायचा आहे. तुमच्या भाग्यात नसलेल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला प्राप्त होतील. तर मैत्रिणींनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडून या चुका होणार नाहीत आणि नियमांचे पालन करतील. तर हा व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.